रामराम मंडळी. रामरक्षेचे अंतरंग या उपक्रमाचा हा 14वा भाग. रामरक्षेची प्रस्तावना, अथ ध्यानम, इति ध्यानम, वज्रपंजर कवच इथपर्यंतचा भाग आपण बघितला. हा भाग ध्यानात आला असेल तर पुढील साधना मार्गावरून चालणं आपल्याला जरा सुसह्य होणार आहे. राम हे तत्व आपल्या शरीराच्या आणि मनाच्या बाहेर नाही हे एकदा कळल्यावर आणखीन काय कळायला हवं. पण तरीही वज्रपंजर कवचाच्या पुढे बुधकौशिक मुनींनी रामरक्षेची फलश्रुती सांगितलेली आहे. रामरक्षेच्या पठणाने आणि मननाने आपल्याला काहीतरी फळ मिळणार आहे या आशेने तरी आपल्याला या विषयाची गोडी लागावी असा त्याच्या पाठीमागचा उद्देश. म्हणजे कधीकधी आपण लहान मुलांना म्हणतो ना, तू खरं बोललास तर मी तुला चॉकलेट देईन. चॉकलेटचं फक्त निमित्त असतं, पण त्याने खरं बोलावं ही आतून खरी इच्छा असते. तशी ही फलश्रुती आहे. आपल्याला ताबडतोब काहीतरी मिळणार आहेच, परंतु आयुष्यभर पुरेल असंही काहीतरी मिळणार आहे, त्याकडे लक्ष हवं. त्यामुळे रामरक्षा पठणातून मिळणारे शारीरिक मानसिक फायदे हे फार गौण आहेत, पण त्यातून आयुष्यभर आपल्या अंतरंगात रुजणारी मूल्य ही मात्र चिरंतन आहेत. फल हे तात्पुरतं आहे, भोगून झालं की ते संपणार आहे, पण त्यातून रुजणारा संस्कार मात्र अखंड तेवत राहणाऱ्या नंदादीपाप्रमाणे असणार आहे. या फलश्रुतीचा अभ्यास करीत असताना त्यातील फळाचा विचार करता करता रामनामाच्या, रामतत्वाच्या बीजाचा विसर पडू नये. फलश्रुतीच्या पहिल्याच श्लोकात म्हटलंय, एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. रामबलोपेतां असं म्हटलंय. श्रीरामांच्या सामर्थ्याने युक्त असलेल्या या रामरक्षेचे जो पुण्यवान मनुष्य पठण करील तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, सर्व कार्यात विजय मिळवणारा आणि असा विजय मिळवूनही विनय संपन्न असणारा असा होईल, असा या श्लोकाचा सामान्य अर्थ आहे. रामरक्षेचं सारखं सारखं पठण केल्याने काय होतं तर ते ध्वनितरंग आपल्या बुद्धीवर काम करायला लागतात. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीचं हॅमरिंग झालं तर ती गोष्ट माणसाला बरोबर कळते. रामरक्षेच्या पठणाने मननाची क्रिया सुरू होते. मननानंतर चिंतनाची क्रिया सुरू होते. चित्तात ज्या वेळेला श्रीरामाची भूमिका जाऊन बसते त्यावेळेला त्या चित्तातून जो कारभार होतो त्यातून मन, बुद्धी आणि शरीर हे संतुलित प्रमाणात वागायला लागतात. आणि असं झाल्यामुळे रामरक्षेचं पठण करणारी व्यक्ती दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान आणि सर्व कार्यात विजय मिळवणारी ठरते असं म्हटलंय. आणि शेवटी असं म्हटलंय की विजयी विनयी भवेत. असा मनुष्य विजयी तर होतोच, पण तो विनय संपन्न देखील होतो. हे फार महत्वाचं आहे. तमोगुणाची आणि रजोगुणाची व्यक्ती असेल तर तिला विजयाचा उन्माद चढतो, पण रामरक्षेच्या पठणाने जी सात्विक वृत्ती तयार होत जाते त्यामुळे कितीही मोठा विजय मिळाला तरी उन्माद न चढता त्या विजयात देखील विनय संपन्नता टिकून राहते. आता या ठिकाणी आपलंच आपल्याला परीक्षण करायचंय की आतापर्यंत आपल्याला किती विजय मिळाले, त्या कुठल्या कुठल्या विजयात आपल्याला उन्माद चढला किंवा उन्माद चढला नाही, किंवा इथून पुढे जरी आपल्याला विजय मिळाले, यश मिळालं तरी त्या यशामध्ये आपण हुरळून जातो का, आपल्याला अहंकार चढतो का, आपल्याला उन्माद चढतो का, हे सगळं परीक्षण करता यावं असं या फलश्रुतीकडे बघायचंय. पुढे म्हटलंय, पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. या ठिकाणी सांगायला अतिशय आनंद होतो की मध्यंतरी सोशल मीडियावर या श्लोकाच्या अर्थाची एक क्लिप व्हायरल झाली होती. या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर एका रामभक्ताने अतिशय सुंदर असा अर्थ उलगडून सांगितला होता. पाताल, भूतल आणि व्योम
म्हणजे पृथ्वी, पाताळ आणि आकाश इथे लपून बसणारे कपटी राक्षस रामनाम घेणाऱ्याचं काहीही बिघडवू शकत नाही. कोरोना झाल्यामुळे जे अनेक लोक त्रस्त होते त्यात अनेक रामभक्त देखील होते. त्यांच्या प्रारब्धाचा भाग म्हणून त्यांना तो रोग टाळता नाही आला, पण त्या रोगातून बाहेर पडताना त्यांच्या मनात जे अनुसंधान लागलं होतं रामनामाचं, त्या अनुसंधानामुळे त्यांचं श्वास संचलन चांगलं झालं आणि ते त्या आजारातून लवकर बरे झाले. असा भारतामधल्या अनेक रामनाम साधकांचा अनुभव आहे. वैद्यकीय विज्ञानाने विज्ञानाचं काम केलं, पण अनुसंधानाने काय केलं याचा अनुभव रामभक्तांनी घेतला. आणि हाच या फलश्रुतीचा महिमा आहे. पाताल, भूतल आणि व्योम इथे लपून बसलेला कोरोना रामनामाला बघून मागे फिरला असंच म्हणावं लागेल ना. विज्ञानवादी लोक केवळ रामनाम या शब्दामुळे कदाचित याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, पण त्या नामामुळे देहभावनेपासून दूर होऊन श्वासावर लक्ष गेलं हे महत्वाचं नाही का. पुढे म्हटलंय, रामेति राम भद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर भुक्तिम मुक्तिम च विंदती. राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा विविध नावांनी श्रीरामांचं स्मरण करणारा माणूस केव्हाही पापांनी लिप्त होत नाही आणि त्याला अनेक सुखोपभोग मिळून शेवटी मोक्ष मिळतो. पाप म्हणजे गैरवर्तन असा वरकरणी अर्थ वाटत असला तरी ते गैरवर्तन घडतं ते आपल्या आतमधल्या दोषांमुळे. त्यामुळे या ठिकाणी पाप म्हणजे दोष. रामनाम घेत बसायचं आणि कुठलंही पाप करायला मोकळे असा या ठिकाणी अर्थ नसून, गैरकृत्य घडण्याचं धाडसच माझ्या हातून घडू नये किंवा दोषच माझ्या आतमध्ये शिरू नये यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि असे प्रयत्न करणारा साधक हा सुखासाठी आणि मोक्षासाठी पात्र असतो. मोक्ष म्हणजे काय तर मुक्तता, नकारात्मक विचारांपासून मुक्तता, नकारात्मक जीवनशैलीपासून मुक्तता, नकारात्मक बुद्धिवादापासून मुक्तता. आणि जिथे जिथे मी अहंकाराने बांधला जातो आहे त्या प्रत्येक अहंकारापासून मुक्तता. हा मंत्र ज्याला कळला तो जगाचा मित्र होणार नाही का. म्हणून पुढे म्हटलंय, जगज्जैत्रेक मंत्रेण रामनाम्नाभिरक्षितम यः कंठे धारयेत्तस्य करस्थः सर्वसिद्धयः. सर्व जगाला जिंकणारा हा मुख्य मंत्र ज्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे तो अभिरक्षित आहे आणि ज्याने तो आपल्या गळ्यात धारण केलेला आहे, त्याला सर्व सिद्धी अगदी सहज हस्तगत होतात. आता सिद्धी हस्तगत करणं ही काही सामान्य गोष्ट आहे का. सिद्ध होणं ही साध्याच्या पुढची अवस्था आहे, ती अंतिम स्थिती आहे. मागे आपण बघितलं की रामरक्षा सिद्ध करणं यापेक्षा रामरक्षेसाठी स्वतःला सिद्ध करणं म्हणजे तयार करणं हे आपल्याला आधी करायचं आहे. कारण प्रत्यक्ष रामरक्षा सिद्ध करणं ही फार अवघड गोष्ट आहे. त्यासाठी आधी आपल्याला साधक या अवस्थेपर्यंत जावं लागेल. साधना सुरू करत असताना आपण बद्ध असतो, कुठेतरी बांधलेलो असतो प्रपंचामध्ये किंवा आपल्याच विचारांनी आपण बांधलेलो असतो. पण ते विचारांचं बांधलेपण आपण दूर करून कुठेतरी दुसऱ्या पायरीवर जातो, म्हणजे मुमुक्षु अवस्थेपर्यंत पोहोचतो. आपल्याला नक्की मिळवायचंय काय हे कुठेतरी कळायला लागतं. मग जे आपल्याला मिळवायचं आहे त्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला साधना केली पाहिजे. म्हणून आपण साधकावस्थेच्या तिसऱ्या पायरीवर येऊन बसतो आणि साधकावस्थेच्या त्या तिसऱ्या पायरी नंतर सिद्धावस्था सांगितली आहे. आणि या फलश्रुतीत तर म्हटलंय की करस्थः सर्व सिद्धयः, अगदी सगळ्या सिद्धी तुमच्या हातात येऊ शकतात. पण केव्हा, जेव्हा आपलं आचरण सतत सतत आणि सतत रामाच्याच भूमिकेवरून असेल तेव्हा. मध्येच रावणाच्या भूमिकेवर, मध्येच रामाच्या भूमिकेवर, मध्येच राक्षसांच्या भूमिकेवर असं केल्याने आपण काय करतो, आपल्याच हाताने आपलं साधन असं साध्यापासून दूर नेऊन ठेवतो. आपणही साधक अवस्थेपासून दूर निघून जातो
पुन्हा बद्ध अवस्थेकडे चालायला लागतो आणि असं झालं म्हणून ती सिद्धी देखील दूर निघून जाते. पण रामतत्वाचा मंत्र जो कंठात धारण करतो त्याच्या हातात मात्र सगळ्या सिद्धी वास करतात. रामाच्या उच्चारानेच ज्याची वाणी बोलते त्याला वाचा सिद्धी मिळते. रामाच्या आचारानेच ज्याचं कर्तृत्व चालतं त्याला कार्यसिद्धी मिळते. आणि रामाच्या विचारानेच ज्याचं सतत अनुसंधान चालतं त्याला सर्व सिद्धी हातात मिळतात. पुढे म्हटलंय, वज्रपंजर नामेदम यो राम कवचम स्मरेत अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. वज्र म्हणजे इंद्राचं शक्ती आयुध आणि अशा वज्राचा पिंजरा जसा अत्यंत संरक्षक असतो तसं हे रामकवच आहे. म्हणून याला वज्रपंजर नाव आहे. या वज्रपंजराचं जो स्मरण करतो त्याची आज्ञा अबाधित राहते, सर्वत्र मानली जाते. त्याला सर्व ठिकाणी जय तर मिळतोच, पण नेहमी त्याचं मंगल होतं, त्याचं कल्याण होतं. रामाने जी युद्ध केली ती जय मिळवण्यासाठी नव्हती, तर मंगल करण्यासाठी, जगाचं कल्याण करण्यासाठी होती. हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. सगळी फलश्रुती तर इथे सांगितली आहे, पण प्रत्येक फलश्रुतीच्या आधी हे असं केलं तर तसं होईल. पण मग तसं होण्यासाठी काय केलं पाहिजे हे आधी लक्षात घेऊन मग फलश्रुतीचं श्रवण केलं पाहिजे. शेवटचा जो श्लोक आहे, आदिष्टवान यथा स्वप्ने रामरक्षा मिमाम हरः तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा कशी लिहिली तर भगवान शंकरांनी त्यांना स्वप्नावस्थेत ती येऊन सांगितली तशी. पण त्याच्या पुढे म्हटलंय की जागेपणी आणि प्रबुद्ध अवस्थेमध्ये ही रामरक्षा लिहिलेली आहे. असं म्हणतात की जगातले अनेक मोठे शोध हे शास्त्रज्ञांना स्वप्नातच लागलेले आहेत, पण त्या शोधांचा पाठपुरावा हा मात्र त्यांनी जागेपणी केलेला आहे. ती प्रबुद्ध अवस्था ती प्रत्येकाकडे असते. स्वप्न देखील प्रत्येकाला पडत असतात, पण त्या स्वप्नातून बाहेर पडून प्रबुद्धावस्थेपर्यंत जाण्यासाठी रामरक्षेसारखं प्रबळ साधन हाती असावं लागतं. आणि ते साधन हाताशी घेऊन साध्यापर्यंत पोहोचण्याचा निश्चय स्वतःला करावा लागतो. अशी फलश्रुती वदवून घेणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयामधल्या श्रीरामाला वंदन.